रायगडात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली पाहायला मिळते. शाब्दिक चकमक या ठिकाणी समोर आली आहे. देशाची संस्कृती एकात्मता ज्या मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात आली, सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होतं. सामनातून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. अमित शहांच्या हस्ते अहिल्यानगरच्या लोणी येथील डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन पुणे लॉन्च. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती. उद्धव ठाकरे इच्छुकांशी आज साधणार संवाद. अनिल परब यांची आज पत्रकार परिषद. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंदर्भात आज खुलासा करणार. रामदास कदमांच्या आरोपावर आज अनिल परब उत्तर देणार. अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेकापची आज बैठक. विविध मागण्यांसाठी शेकापच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक. नागपुरात काँग्रेसची 2 दिवसीय विचारमंथन कार्यशाळा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार कार्यशाळेचं उद्घाटन. सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. वांगी गावातील 150हून अधिक नागरिकांची आरोग्याची तपासणी. राज्यातील ओबीसींची आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. बैठकीला विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह. अमरावतीत उड्डाणपुलावर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर. भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक. जिल्ह्यात दंगे करण्याचे कटकारस्थान अमरावतीत शिजत असल्याचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत मोठा धक्का. आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. शेकाप नेते जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना रोजगार द्या. रोजगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार. शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा. पूरग्रस्तांना तिपटीने मदत देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका. कोल्हापुरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला गती. जिल्ह्यातील 1,94,578 महिलांच्या आरोग्य तपासण्या पूर्ण. जिल्ह्यात एकूण 4,299 आरोग्य शिबिरांचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात ऑरिक वसाहतीत 2 कंपन्यांचा गुंतवणूक करार पूर्ण. कंपन्या 4,752 कोटींची गुंतवणूक करणार. 2,300 रोजगार निर्मिती होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. अमरावतीत उद्यापासून 12 ऑक्टोबरपर्यंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन. विक्रोळी घाटकोपर भांडूपमध्ये 3 दिवस पाणीबाणी. पिसे पांझरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील कामासाठी 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला पाणीपुरवठा खंडित. मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी. मराठा आरक्षणाचा GR विरोधी याचिकांवर सुनावणी.
11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम विशेष फेरी. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची आणि नोंदणीची अंतिम मुदत. डॉक्टर तारा भवाळकर यांचा सांगलीत जीवन गौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं सन्मान. आभाळमाया फाउंडेशन आणि सांगलीतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सन्मान. बेकायदा फलकबाजीबाबत तक्रार आल्यानंतर 15 दिवसात कारवाई करा. उच्च न्यायालयाचे सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदांना आदेश. अन्यथा विभाग अधिकाऱ्यांना चौकशीचा इशारा. कल्याण डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या बिल्डर्सना ईडीची नोटीस. या इमारतीतील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाईची रहिवाशांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार. रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात. मे अखेर बायपासचे काम पूर्ण होणार. मागासवर्गीय शिक्षक संघटना अक्कलकोटचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमणी यांची पूरग्रस्तांना मदत. 1 महिन्याचं वेतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा. सोलापूरच्या पालिकेच्या 25 घंटा गाड्यांचं लोकार्पण. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण. पालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 38 घंटा गाड्या मंजूर. कोल्हापुरातील रस्त्यांवरून अधिकाऱ्याची कानपिळणी. राजे क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करताय का? क्षीरसागर यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या 2500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लवकरच. पालिका आयुक्तांची माहिती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांचं भावना गवळी यांना निवेदन. परभणीतील खळी गावात डॉक्टर असोसिएशनकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराद्वारे पूरग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध. अमरावतीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचं योगदान. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काँग्रेसचं योगदान. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये चेक सुपूर्द. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक. भायखळा स्थानकावर तांत्रिक कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक. धावत्या लोकलमध्ये मोटरमन अत्यवस्थ. बेलापूर रेल्वे स्थानकावर लोकल 20 ते 25 मिनिटं थांबवली. मोटरमन MGM रुग्णालयात दाखल. कोल्हापूर पालिका कर्मचारी संघाचं काम बंद. आंदोलन मागे. मागण्यांची पूर्तता करण्याचं प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर 8 तासांनी आंदोलन मागे. छत्रपती संभाजीनगरात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतन 5 महिन्यांपासून रखडलं. पालिका आणि एजन्सीच्या वादामध्ये कर्मचाऱ्यांना त्रास. मनपा कंत्राटी कर्मचारी संपाच्या तयारी. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांसाठी 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरे करणार नेतृत्व. विभागीय आयुक्तालयावर धडकणार मोर्चा. सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून उपोषण सुरू. उपोषणकर्ते मंगेश साबळे यांची तब्येत खालावली. छत्रपती संभाजीनगरात सिसारखेडामध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. सिसारखेडा ते पळशी रस्त्यावर पूल उभारा. ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमध्ये कचऱ्याच्या साम्राज्य विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर. युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वामध्ये नागरिकांचे कचरा भेट आंदोलन. पुण्यात पंचायत समितीच्या कार्यालयावर दिव्यांगांचं आंदोलन. जुन्या जिल्हा परिषदेची लिफ्ट बंद. दिव्यांगांचं आंदोलन. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा. आदिवासींच्या आरक्षणावर बंजारा समाजाचा दावा. बंजारा समाजाच्या दाव्याचा आदिवासींकडून निषेध. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा विराट मोर्चा. कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
पैठणमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा हैदराबाद गॅजेट लागू करा, एसटी प्रवर्गात आरक्षण द्या मोर्चातून बंजारा समाजाची मागणी. धाराशिवमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आंदोलन, शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मागणी. नवी मुंबई पालिकेविरोधात कामगारांचं उपोषण, उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी उपोषण करत कामगारांची मागणी. वर्ध्यात महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शक्ती चक्रीवादळाचा इशारा, गुजरात ते पाकिस्तान किनाऱ्यालगत वादळाची निर्मिती, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा धोका, 100 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. हिंगोलीत पावसामुळे रांजळा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान, टोमॅटो, वांगे, कोबी, मिरची पिकांच्या शेतात पाणीच पाणी. रत्नागिरीत पावसामुळे भात शेतीचं नुकसान, कापणीला आलेल्या भात शेती झाली आडवी, शेतकरी चिंतित. घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली, अतिवृष्टीमुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान, परिणामी ग्राहकांना दरवाढीचा फटका. एपीएमसी बाजारात सीताफळाचे दर घसरले, आवक वाढल्याने दरात घट, सीताफळाच्या विक्रीवर पावसाचा फटका. चंद्रपुरात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी, सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील शेत पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांना 7,33,00,000 रुपये भरपाई वितरणाचे काम सुरू. पैठणमध्ये कारची दुचाकीला धडक, अपघातात पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकांचा मृत्यू, शेवगावमधून येणाऱ्या कारची दुचाकीला जोरदार धडक. नवी मुंबईतील तुर्भे येथील जनता मार्केटमधील स्नॅक सेंटरला रात्री आग, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरात भरधाव हायवाची दुचाकीला धडक, अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. युरोप टूर ठरली अखेरची, नागपूरच्या दाम्पत्याचा इटलीत अपघाती मृत्यू, 3 मुले जखमी, त्यांच्या मिनी बसचा इटलीतील ग्रोसेटो जवळ भीषण अपघात. सिंधुदुर्गच्या केर गावात रात्री पट्टेरी वाघाचं दर्शन, स्थानिकांना दुचाकीवरून जाताना वाघाचं दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. उपर रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात 6 रुग्णांना उंदराचा चावा, जुहू पोलिसात तक्रार, रुग्णालय प्रशासनाकडून घटना लपवण्याचा प्रकार सुरू, रुग्णांच्या आरोग्याला धोका. अंबरनाथच्या वालधुनी नदीत सोडलं केमिकल युक्त सांडपाणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपन्यांवर सातत्याने कारवाई करूनही कंपन्यांकडून केमिकल युक्त सांडपाण्याचा निचरा. सोलापुरातील केमिकल कंपनीला मोठी आग, चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अकोल्यातील ग्राम पारडीमधील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या, कर्जाच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या, सरकारकडून कुटुंबियांना मदत देण्याची मागणी. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही, अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. बीडमध्ये नुकसानग्रस्त शेताची परिस्थिती पाहून हृदयविकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू, पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस पूर्ण उद्ध्वस्त. अहिल्यानगरमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश, जामखेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरात एलएसडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. भिवंडीत रात्री 12 नंतर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू, पोलीस कारवाईनंतरही डान्स बार सुरूच, डान्स बारमध्ये अश्लील प्रकार सुरू. अमरावतीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांची सुटका, कुख्यात अंकिता राणा यांच्या शोधासाठी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, केवळ नावात समानता असल्याचं समोर आल्यानंतर चौकशीनंतर सुटका.
कल्याणमध्ये अहिल्याबाई चौकातून भर दिवसा दुचाकीची चोरी, चोरट्यांना पोलिसांचे अभय नाही का? नागरिकांचा संतापजनक प्रश्न. जालन्यात आष्टीमध्ये अवैध देशी दारूचा सुळसुळाट, एका हॉटेलमध्ये देशी दारूची विक्री होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलीस कारवाईची मागणी. कल्याणमधील आनंदवाडी परिसरात 2 गटात राडा, पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच 2 गट भिडले, कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवच्या व्यापाऱ्याची थेट बिहारमधून फसवणूक, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 4 लाख रुपयाला ऑनलाईन गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल. बारामतीत अधिकाऱ्याने घेतली 29,000ची लाच, बांधकाम उपअभियंत्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर. नागपुरात गरोदर महिलेची हत्या करून मृतदेह फेकला रस्त्याच्या कडेला, दुर्गंधी सुटल्याने प्रकरण उघडकीस. पीएम सेतूचा आज पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन, उपक्रमांमध्ये प्रामुख्याने युवक शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता विकासावर भर, योजनांसाठी 62,000 कोटींची तरतूद. अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावं, पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट करू, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं स्पष्ट विधान. भारताकडून पाकिस्तानची 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त, F-16, JF-17 सह 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त, भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा. भारतीय न्यायव्यवस्था बुलडोझरच्या राजवटीने नव्हे तर कायद्याच्या राजवटीने चालते, मॉरिशियसमधील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश भूषण गवई यांचं वक्तव्य. मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर जेन गुडाल यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी बुधवारी निधन झाल्याचं जेन गुडाल इन्स्टिट्यूटकडून जाहीर. त्यांच्या निधनाबद्दल जागतिक संशोधन विश्वातून हळहळ व्यक्त. अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊन, सरकारी धोरणांविरोधात फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने, 200 शहरांमध्ये संप, आयफेल टॉवरही बंद. ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठकीत तोडगा निघेल अशी अपेक्षा, ज्यांचा आक्षेप आहे त्यांचं समाधान होईल, आमदार परिणय फुके यांचं वक्तव्य. सरकारी रुग्णालयातील मोफत औषधामुळे 2 वर्षीय मुलाचा मृत्यू, भरतपूर जिल्ह्यातील लुहासा गावातील घटना, रुग्णालयातील मोफत औषधांमुळे निर्माण झाला नवीन वाद. वर्ध्याच्या दारोड्यामध्ये देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू, एनडीआरएफ पथकाने स्थानिक मच्छीमारांकडून शोध सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये 2 मृत्यू, हातात काळे झेंडे घेऊन महापालिकेविरोधात नागरिकांचं आंदोलन, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.